विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आज आपण इयत्ता 6वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील 7वा पाठ पाहणार आहोत. पाठाचं नाव आहे मौर्यकालीन भारत. मौर्यकालीन भारत या आधीच्या पाठामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण जनपदे आणि महाजनपदे याच्याबद्दलची माहिती पाहिली होती. आणि महाजनपदामध्ये मगध, कोसल या राज्यांबद्दलची माहिती देखील आपण पाहिलेली आहे. त्याचप्रमाणे वत्स, त्याचप्रमाणे मगध राज्यामध्ये कोणकोणती राज्ये विलीन झाली किंवा कोणकोणती महाजनपद विलीन झालेली आहेत हे देखील पाहिलं आहे. आणि मगध साम्राज्य कशा पद्धतीने विशाल बनलं, मोठं साम्राज्य तयार झालं आणि त्यावेळी नंद साम्राज्याची सत्ता, नंद राजांची सत्ता ही मगधावर होती. मगध महाजनपदाची व्यवस्था नंद राजांनी कशा प्रकारे लावलेली होती याची ही माहिती, म्हणजे त्यांची चतुरंग सेना असेल किंवा त्यांनी ज्या पद्धतीनं प्रशासन तयार केलेलं होतं त्याची ही माहिती मागील पाठामध्ये आपण पाहिलेली आहे. आणि त्यानंतर आपण हेही पाहिलं होतं की मगध साम्राज्यावरती किंवा मगध महाजनपदावरती चंद्रगुप्त मौर्यानं धनानंद याचा पराभव करून आपली सत्ता प्रस्थापित केलेली होती आणि तिथूनच मौर्य साम्राज्याची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. आणि त्याच्याबद्दलची अधिकची माहिती आपण मौर्यकालीन भारत या पाठामध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला याच्या आधीची पार्श्वभूमी पाहावयाची असेल तर तुम्हाला या आधीचा व्हिडिओ पाहावा लागेल. जनपद आणि महाजनपद याच्याबद्दलची बेसिक माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे, तरच या पाठावर मधली थोडीशी जी काही संकल्पना आहेत, ज्या महत्वाच्या माहिती तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत त्या देखील तुम्ही समजावून घेऊ शकाल. त्यामुळे या आधीचा व्हिडिओ देखील तुम्ही पहा आणि त्यानंतरच मौर्यकालीन भारत हा व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपल्याला 2 बाबी प्राधान्याने पाहायच्या आहेत. पहिली बाब म्हणजे ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी. म्हणजे ग्रीक सम्राट सिकंदर हा राजा इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये असेल किंवा प्राचीन जगाच्या इतिहासामध्ये असेल तर सिकंदर हा राजा खूप प्रसिद्ध आहे. जग जिंकण्याची इच्छा या सिकंदराची होती, त्यामुळं इतिहासामध्ये हा राजा प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे मौर्य साम्राज्याबद्दलची माहिती देखील आपण या पाठात पाहणार आहोत. मौर्य साम्राज्य कसं होतं, कोणत्या प्रकारे साम्राज्याचा विस्तार चंद्रगुप्त मौर्य असेल किंवा त्याच्यानंतरच्या राजांनी केलेला होता. त्याचप्रमाणे त्या काळामध्ये, मौर्य काळामध्ये लोकजीवन कसं होतं, लोकांचं राहणीमान कसं होतं, त्यांचे जे काही चलन होतं ते चलन कोणतं होतं, या पद्धतीची माहिती जी आहे ती या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठाला सुरुवात करूया. पण माझी तुम्हाला एक विनंती असेल की हा पाठ पाहत असताना, हा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही कंटिन्यू पाहत चला, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला या पाठातील संकल्पना सहज समजतील. जर तुम्ही व्हिडिओ पुढे 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 पळवत नेऊन पाहिला तर तुम्हाला पाठातील बारकावे समजणार नाहीत आणि नंतर मात्र तुम्हाला असं वाटेल की आपल्याला या पाठामधून काहीही समजलेलं नाही. पण जर तुम्ही व्यवस्थित बारकाईनं शांततेत हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला अनेक संकल्पना सहज लक्षात येतील आणि ज्याप्रमाणे वर्गात शिकवलं जातं त्याच पद्धतीनं हे तुम्हाला शिकवलं जात आहे. त्यामुळं तुम्ही बारकाईनं लक्ष देऊन हा पाठ पहा, म्हणजे तुम्हाला हा पाठ समजेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठाला सुरुवात करूया. पाठाच्या सुरुवातीलाच एक माहिती दिलेली आहे आणि तुमच्या उजव्या बाजूला तुम्हाला एक चित्र देखील दिसतंय, ते सम्राट सिकंदराचं चित्र आहे. प्राचीन भारतामध्ये जी चित्रकला अस्तित्वात होती, आताच्या सारखी फोटोग्राफी किंवा आताच्या सारखं पटकन कॅमेरा काढला, उघडला आणि फोटो घेतला अशी परिस्थिती त्यावेळी नव्हती. तर त्या काळामध्ये साधारणपणे रंग वापरून चित्रकाराने काढलेलं हे चित्र आहे. तर सिकंदराचं हे चित्र समोर आपल्याला दिसतं आहे, पहा. तर सम्राट सिकंदर, युद्धाचा पोशाख सम्राट सिकंदरानं परिधान केलेला आपल्याला दिसून येतो आहे. तर हा जो सम्राट सिकंदर आहे त्यानं जग जिंकण्याची इच्छा बाळगलेली होती आणि त्या इच्छेखातरच
तो आपल्या देशावरती, आपल्या भारतावरती देखील स्वारी करून आलेला होता आणि त्याबद्दलची माहिती या पाठात आपण पाहणारच आहोत. परंतु त्याआधीची एक गोष्ट आपल्याला पाहायची आहे, ती म्हणजे इसवी सन पूर्व 6व्या शतकात, इसवी सन पूर्व 6व्या शतकात. तर इसवी सन पूर्व म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, आपण याआधी पाहिलेलं आहे. पण इसवी सन काय आणि इसवी सन पूर्व म्हणजे काय? तर इसवी सन, इसवी म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्म झाल्यानंतर, येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून जे वर्ष मोजलं जातं त्याला इसवी सन म्हणतात. आणि इसवी सन पूर्व म्हणजे काय? तर येशू ख्रिस्ताचा जन्म व्हायच्या आधी, येशू ख्रिस्ताचा जन्म व्हायच्या आधी जे काही घडलेलं आहे किंवा जो काळ आहे, येशू ख्रिस्तांचा जन्म होण्याच्या आधीचा काळ म्हणजे इसवी सन पूर्व हा काळ होय. आणि येशू ख्रिस्तांचा जन्म झाल्यानंतरचा काळ म्हणजे इसवी सन. आपण आता जगत आहोत ते इसवी सणामध्ये आहोत. आणि इसवी सन पूर्व म्हणजे काय? तर येशू ख्रिस्तांचा जन्म होण्याच्या आधीचा काळ. तर येशू ख्रिस्तांचा जन्म होण्याच्या आधी 6व्या शतकात, इसवी सन पूर्व 6व्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजाने मोठे साम्राज्य प्रस्थापित केले होते. इराण मधला राजा कोणता आहे? सायरस. तर या सायरस नावाच्या राजानं इराणमध्ये मोठं साम्राज्य निर्माण केलेलं होतं. आणि हे साम्राज्य कुठपर्यंत होतं? तर हे साम्राज्य वायव्य भारतापासून रोम पर्यंत होतं. त्याचप्रमाणे आफ्रिकेतील इजिप्त पर्यंत पसरलेलं होतं. हे जे साम्राज्य आहे सायरस नावाच्या राजाचं, त्याचं मोठं राज्य जे आहे ते वायव्य भारतापासून रोम पर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्त पर्यंत पसरलेलं होतं. इसवी सन पूर्व 518च्या सुमारास दारियुश नावाच्या इराणी सम्राटानं, दारियुश नावाच्या इराणच्या राजानं भारताच्या वायव्येकडील प्रदेश आणि पंजाब पर्यंतचा काही भाग जिंकून घेतला होता. या दारियुशनं या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केले होते. ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून त्याची माहिती मिळते. विद्यार्थी मित्रांनो बघा, ज्या ठिकाणी राज्य केलं जातं त्या ठिकाणच्या सैनिकांना देखील राजा काय करत असतो? त्याच्या सैन्यामध्ये सहभागी करून घेत असतो. कशासाठी? तर त्या ठिकाणचे सैनिक राजाची व्यवस्था पाहण्यासाठी राजाला उपयोगी पडत असतात. त्यामुळंच या दारियुश या नावाच्या राजानं काय केलेलं आहे, ज्यावेळी पंजाब पर्यंतचा भाग जिंकून घेतला त्यावेळी त्याच्या सैन्यामध्ये काय केलेलं आहे, तर पंजाब मधले काही सैनिक देखील घेतलेले आहेत. आणि याची माहिती आपल्याला ग्रीक जे इतिहासकार आहेत त्या इतिहासकारांच्या लेखनातून मिळते. विद्यार्थी मित्रांनो, आपण दोन राजांबद्दलची माहिती पाहिली. एक म्हणजे सायरस आणि दुसरा म्हणजे दारियुश. दारियुश यानं काय केलेलं आहे, भारतामधला सुद्धा काही भाग जिंकून घेतलेला आहे. पण सायरस जो आहे तो सायरसनं भारतातला भाग जिंकलेला नाही, भारता शेजारचा, वायव्य भारताच्या शेजारचा भाग जो आहे तो जिंकून घेतलेला आहे. हे इथं लक्षात ठेवावं लागेल. सम्राट दारियुशच्या काळात भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. कोणाच्या काळात? भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध म्हणजे तर सत्ता प्रस्थापित झाली. त्या राजाची सत्ता भारतावरती प्रस्थापित झालेली आहे. आणि कोणता राजा आहे? तर दारियुश, सम्राट दारियुश याच्या काळामध्ये भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. त्यातून व्यापार आणि कला या क्षेत्रातील देवाणघेवाण वाढली. सम्राट दारियुश यानं काय केलेलं आहे, त्याच्या साम्राज्यामध्ये सर्व ठिकाणी दारिक नावाचे एकाच प्रकारचे चलन लागू केले. हे चलन म्हणजे काय? ज्याप्रमाणे आपण रुपया आहे, ज्या पद्धतीनं रुपया असतो, आपण आपल्या भारताचं चलन कोणतं आहे? तर भारताचं चलन आहे रुपया. भारताचं चलन आहे रुपया. बांगलादेशचे चलन कोणतं आहे? तर बांगलादेशचं चलन आहे दिनार. दिनार बांगलादेशचं चलन आहे दिनार. तर या सम्राट दारियुश यानं देखील त्याच्या राज्यामध्ये एक चलन काढलं होतं. त्या चलनाचं नाव आहे दारिक. चलनाचं नाव आहे दारिक. तर त्यानं संपूर्ण राज्यामध्ये एकच प्रकारचं चलन लागू केलेलं आहे, त्याचं नाव दारिक असं आहे. त्यामुळं व्यापार करणं सोपं झालं. पार्सिपोलिस हे राजधानीचे शहर सम्राट दारियुशच्या काळात बांधले गेले. तर सम्राट दारियुश जो आहे
त्याच्या राजधानीचं शहर कोणतं आहे तर पार्सिपोलिस किंवा पर्सिपोलिस म्हणा, मराठीमध्ये पर्सिपोलिस असं म्हटलं जाईल. तर हे पर्सिपोलिस हे शहर कोणत्या देशात आहे? इराणचा राजा आहे. हा सम्राट दारियुश कोणत्या ठिकाणचा राजा आहे तर तो इराणचा राजा आहे. आणि या राजानं पार्सिपोलिस किंवा पर्सिपोलिस हे राजधानीचं शहर, पर्सिपोलिस हे राजधानीचं शहर सम्राट दारियुशच्या काळात बांधलं गेलेलं आहे. आणि पर्सिपोलिस हे ठिकाण आताच मी तुम्हाला सांगितलं ते इराण या देशामध्ये आहे. पर्सिपोलिस हे ठिकाण इराण या देशामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं दारिक जे चलन आहे, ज्या पद्धतीने आपला रुपया आहे, रुपयावरती आपली सत्यमेव जयते लिहिलेली राजमुद्रा आहे, त्याच पद्धतीनं या दारिकच्या चलनावरती त्याचा एक प्रतिमा तयार केलेली आपल्याला दिसून येते. हे चलन देखील तुम्ही बारकाईनं त्याचा फोटो पाहू शकता. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी. ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी. आपण याच्या आधी माहिती पाहिली ती कोणत्या सम्राटाची पाहिली तर इराणच्या सम्राटाची पाहिली. आणि सिकंदर कोणत्या देशाचा आहे तर तो ग्रीसचा आहे, म्हणून त्याला ग्रीक सम्राट, ग्रीकचा राजा आहे. आणि त्याचं सिकंदर, त्याचं दुसरं नाव होतं अलेक्झांडर. ग्रीक सम्राट अलेक्झांडर आणि भारतामध्ये त्याला सिकंदर असं म्हटलं गेलेलं आहे. ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर यानं इसवी सन पूर्व 326 मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केलेली आहे. भारताच्या वायव्य प्रदेशावर. विद्यार्थी मित्रांनो, नकाशा पाहत असताना तुम्हाला मी नकाशामध्ये समजावून देणार आहे की कोणती वायव्य दिशा आहे, कोणती उत्तर दिशा आहे, कोणती दक्षिण दिशा आहे, त्याबद्दलचा एक व्हिडिओ देखील आपण तयार करणार आहोत. तर नकाशामध्ये दिशा पाहणं हे देखील फार मोठं काम आहे. जर तुम्हाला नकाशा मधली दिशा पाहता आली आणि समजली तर तुम्हाला नकाशा सहजगत्या समजू शकतो. म्हणजे वायव्य दिशा कोणती आहे, आग्नेय दिशा कोणती आहे, उत्तर दिशा कुठं आहे, पूर्व दिशा कुठं आहे, हे नकाशामध्ये दाखवता आली पाहिजे. आणि ज्यावेळी तुम्हाला हे काम येईल त्यावेळी नकाशाचं आकलन, तुम्हाला नकाशा इतकी माहिती कुणीही देऊ शकत नाही. कारण नकाशा म्हणजे सुसंबंध व्यवस्थित केलेली मांडणी असते आणि ती जी माहिती असते नकाशामधली ती अत्यंत व्यवस्थितरित्या दिलेली असते. त्यामुळे नकाशा वाचन शिकणं हे विद्यार्थी मित्रांनो फार महत्वाचं आहे. तर ते आपण शिकणारच आहोत. किंवा याआधी तुम्ही इयत्ता 3री, 4थी, 5वी मध्ये नकाशा पाहिलेले आहेत, ते कसे वाचायचे हे देखील शिकलेले आहात. आपल्या चॅनलवरती तुम्हाला त्याचा व्हिडिओही निश्चितपणे मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो सम्राट सिकंदर आहे किंवा त्याचं दुसरं नाव आहे अलेक्झांडर, ग्रीक सम्राट अलेक्झांडर यानं वायव्य भारतावर स्वारी केलेली आहे. वायव्य भारत म्हणजे कोणता भाग तर अफगाणिस्तानचा काही भाग असेल, पंजाबचा काही भाग असेल, त्या भागामध्ये स्वारी केलेली आहे. आणि सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिला या ठिकाणी आलेला आहे. सिंधू नदी ओलांडून तो कुठं आला? तक्षशिला या ठिकाणी आला. आणि तक्षशिला या ठिकाणी भारतातलं फार मोठं विद्यापीठ आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्राचीन भारतातील मोठं विद्यापीठ, सर्वात मोठं विद्यापीठ कुठं आहे तर तक्षशिला या ठिकाणी आहे. प्राचीन भारतामध्ये तक्षशिला आणि नालंदा ही ठिकाणं जी आहेत ती विद्यापीठ किंवा विद्येची माहेरघर होती. त्याच्याबद्दलची माहिती देखील आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे. या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला. तर ज्यावेळी सिंधू नदी ओलांडून सिकंदर आला त्यावेळी तिथल्या राजांनी सिकंदराबरोबर युद्ध केलं, परंतु त्याच्यापुढे ते टिकाव धरू शकले नाहीत. त्यामुळं पंजाब पर्यंत पोहोचण्यात सिकंदर यशस्वी झाला. मात्र या स्वारीत त्याच्या सैनिकांना फार हालापेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते. त्या सैनिकांनी त्याच्या विरुद्ध बंड पुकारले. सिकंदराला माघार घेणं भाग होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी सिकंदर भारतावरती स्वारी करून आला त्यावेळी सिकंदराचे सैनिक हे दमलेले होते. कारण जगावरती राज्य प्रस्थापित करण्याकरता अनेक दिवस किंवा अनेक वर्षांपूर्वी त्यांनी आपलं स्वतःचं घर सोडलेलं होतं. त्यावेळी त्या सैनिकांनी सांगितलं की आता पुढे जायला नको. का नको तर त्या ठिकाणी
त्यांना घरी जाण्याचं वेध लागलेलं होतं. त्यासाठी त्या सैनिकांनी सिकंदराच्या विरुद्ध बंड देखील पुकारलं. त्यामुळं सिकंदरानं माघार घेतली. सिकंदर माघारी फिरला आणि जो जिंकलेला भाग होता, म्हणजे पंजाबचा काही भाग जिंकलेला आहे हे आपण पाहिलं. तर त्या जो जिंकलेला भाग आहे, भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी या सिकंदरानं काय केलं, ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. कारण आता भाग तर जिंकलेला आहे, मग तो तसा सोडून जायचा का? तर नाही. मग त्याच्यावरती सिकंदरानं काय केलं, अधिकारी नेमले. कुठले अधिकारी होते? तर ते ग्रीकचे अधिकारी होते. त्या अधिकाऱ्यांना सत्रप, त्या अधिकाऱ्यांना काय म्हटलं जातं, तर सत्रप किंवा क्षत्रप. काही ठिकाणी क्षत्रप असा उल्लेख आढळतो. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सत्रप असा उल्लेख दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सत्रप या अधिकाऱ्यांची नेमणूक सिकंदरानं केलेली आहे. आणि त्यानंतर तो परत फिरला. परत तो ग्रीकला गेलेला आहे. परंतु जात असताना विद्यार्थी मित्रांनो हे देखील लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळी सिकंदर माघारी फिरला तर वाटेमध्ये बाबिलोन किंवा बॅबिलोन ठिकाण लक्षात घ्या. तर वाटेमध्ये बॅबिलोन या ठिकाणी सिकंदराचा इसवी सन पूर्व 323 मध्ये मृत्यू झालेला आहे. आणि हे स्थळ आजच्या इराक या देशामध्ये आहे. बॅबिलोन हे ठिकाण कुठं आहे, कोणत्या देशामध्ये आहे, तर इराकमध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण दोन ठिकाणं पाहिलेली आहेत. एक पाहिलं आहे पर्सिपोलिस आणि दुसरं पाहिलेलं आहे बॅबिलोन. तर पर्सिपोलिस ही दारियुश या नावाच्या राजाची राजधानी होती. राजधानीचं शहर होतं पर्सिपोलिस, हे इराणमध्ये आहे. आणि इराकमध्ये बॅबिलोन हे ठिकाण आहे. बॅबिलोन या ठिकाणी काय झालेलं आहे, सिकंदराचा मृत्यू झालेला आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला. मग भारतामध्ये सिकंदर आला, त्याचं एवढं काय महत्व आहे, तर सिकंदर आलेल्याचं महत्व असं आहे, तर भारत आणि ग्रीक किंवा पश्चिमेकडचं जे देश आहेत त्याच्यामध्ये व्यापार वाढला. आणि सिकंदराच्या बरोबर जे इतिहासकार होते त्यांनी त्यांच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय झालेला आहे. पश्चिमेकडचे जे काही लोक होते त्यांना भारताबद्दल माहिती नव्हती. ही माहिती विद्यार्थी मित्रांनो त्या लोकांना कशामुळे झाली, तर ज्यावेळी सिकंदर आला तर सिकंदराबरोबर त्याचे इतिहासकार देखील आलेले होते. आणि त्या इतिहासकारांनी जी माहिती दिलेली आहे त्याच्यामधूनच पश्चिमेकडील लोकांना भारताबद्दलची माहिती झालेली आहे. त्याचप्रमाणे अजून एक परिणाम झाला, तर ग्रीक मूर्तिकला जी होती, ग्रीक लोक जशा प्रकारच्या मूर्ती तयार करत होते तशाच प्रकारच्या मूर्तींचा प्रभाव हा भारतीय कलेवर देखील पडलेला आहे. आणि त्यातूनच पुढं हे लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला. तर गांधार नावाची कलाशैली आहे ती कशातून निर्माण झालेली आहे, तर भारतीय मूर्तिकला आणि ग्रीक मूर्तिकला हे दोन्ही एकत्र येऊन गांधार ही कलाशैली विकसित झालेली आहे. त्याचप्रमाणे आणखी एक परिणाम झाला तो म्हणजे ग्रीक राजांची नाणी जी आहेत ती वैशिष्ट्यपूर्ण असत, वेगळी असत. मग काय वेगळेपणा होता, तर या ग्रीक नाण्यावरती एका बाजूला राजाचं चित्र असायचं आणि दुसऱ्या बाजूला ग्रीक देवतेचं चित्र असायचं. ग्रीक नाण्यावरती काय असायचं, तर एका बाजूला राजाचं चित्र असायचं. कोणता राजा, तर ग्रीक राजा जो नाणं पाडतो आहे तो. आणि दुसऱ्या बाजूला ग्रीक देवतेचं चित्र असायचं आणि त्या नाण्यावर त्या राजाचं नाव देखील असायचं. सिकंदराची नाणी देखील अशाच प्रकारची होती. नंतरच्या काळात भारतीय राजांनी देखील अशा प्रकारची नाणी पाडण्यास सुरुवात केली. म्हणजे भारतामध्ये सुरुवातीला स्वतःच्या म्हणजे राजांचे फोटो किंवा राजांची चित्र आणि देवतेंची चित्र नसायची. परंतु ज्यावेळी सिकंदर भारतामध्ये आला त्यावेळी भारतातल्या राजांनी त्याची नाणी पाहिली, त्याचं चलन पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपणही अशा प्रकारची नाणी पाडू शकतो. आणि मग पाहू शकता बघा, तुम्हाला एक चित्र सिकंदराचं चांदीचं नाणं तुम्हाला इथं दिसून येतं. तर एका बाजूला राजाचं चित्र आहे, एका बाजूला इथं देवतेचं चित्र आहे आणि तिथं शेजारी त्या राजाचं नाव देखील ग्रीक भाषेमध्ये लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर आपण मौर्य साम्राज्याची माहिती घेणार आहोत. तर आपण पाहिलेलं आहे
की मौर्य साम्राज्याचा संस्थापक आहे चंद्रगुप्त मौर्य. प्राचीन भारताच्या इतिहासातील अतिशय अतिशय महत्वाचं नाव म्हणजे चंद्रगुप्त मौर्य होय. चंद्रगुप्त मौर्यानं मौर्य साम्राज्याची स्थापना केली. मौर्य साम्राज्याची स्थापना कुणी केली? तर त्याचं उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्य त्यानं काय केलेलं आहे? मगधचा नंद राजा धनानंद याच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते. मगधचा राजा होता धनानंद. आपण पाहिलेला आहे नंद घराण्याचा शेवटचा राजा कोणता? तर धनानंद. या धनानंदाची जुलमी राजवट होती. त्यांना प्रजेवरती अनेक अत्याचार केले होते. या राजवटीला हे लोक कंटाळले होते आणि मग त्याचा पाडाव करून इसवी सन पूर्व 325 मध्ये किंवा त्याच्या आसपास मगधावर स्वतःची सत्ता चंद्रगुप्त मौर्यानं प्रस्थापित केली. त्यानं अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेऊन आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली. सिकंदरानं नेमलेल्या सत्रपामध्ये कोण हे होते? हे सत्रप आपण मागे पाहिलेलं आहे. तर सिकंदर ज्यावेळी भारतातून परत माघारी फिरला त्यावेळी जाताना त्यानं ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. त्या ग्रीक अधिकाऱ्यांना सत्रप असं म्हटलं जातं. बॅबिलोन या ठिकाणी सिकंदराचा मृत्यू झाला. त्यावेळी सिकंदराचा मृत्यू झाल्याचं कळाल्यानंतर या ठिकाणी जे सत्रप होते त्या सत्रपांमध्ये सत्तेसाठी युद्ध सुरू झालं, लढाया सुरू झाल्या. कारण मला हा प्रदेश पाहिजे, मला तो नको, अशा पद्धतीची भांडणं त्यांच्यामध्ये सुरू झाली. आणि त्याच वेळी सेल्युकस निकेटर हा सिकंदराचा सेनापती होता. सिकंदराच्या मृत्यूनंतर तो बॅबिलोनचा राजा झाला होता. त्यानं वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केले. कुणी केलं? सेल्युकस निकेटर यानं वायव्य भारतावर आणि पंजाबवरती आक्रमण केलं. परंतु इकडे चंद्रगुप्त मौर्य सत्तेवर आला होता. त्या चंद्रगुप्त मौर्यानं काय केलं? तर सेल्युकस निकेटरचा पराभव केलेला आहे, त्याला हरवलं. आणि त्याचप्रमाणे या चंद्रगुप्त मौर्यानं अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हे जे प्रदेश आहेत, काबूल, कंदाहार, हेरात हे अफगाणिस्तानमधले प्रदेश आहेत, ते त्याच्या साम्राज्यामध्ये सामील केले. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक माहिती आपल्याला दिलेली आहे. तर विशाखा दत्त हे नाव लक्षात ठेवायचं आहे. तर हा कोण होता विशाखा दत्त? तर तो संस्कृत भाषेमधला नाटककार म्हणजे नाटक लिहिणारा, त्याला नाटककार असं म्हणतात. तर तो कोणत्या भाषेत नाटक लिहित होता? संस्कृत. कोण? विशाखा दत्त या संस्कृत नाटककारानं मुद्रा राक्षस हे नाटक लिहिलं. विद्यार्थी मित्रांनो पुढे ज्या स्पर्धा परीक्षा येतील त्यामध्ये फार महत्वाचा प्रश्न आहे, विचारला जातो हा प्रश्न. हे नाटक कुणी लिहिलं? मुद्रा राक्षस हे नाटक कुणी लिहिलं? तर हे नाटक विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने लिहिलेलं आहे. आणि त्यामध्ये त्या मुद्रा राक्षस नाटकामध्ये काय आहे? तर धनानंदाचा पराभव चंद्रगुप्त मौर्यानं कसा केला आणि चंद्रगुप्त मौर्याची स्वतंत्र सत्ता कशी प्रस्थापित झाली याची माहिती मुद्रा राक्षस या नाटकामध्ये आहे. या कथानकात आर्य चाणक्य किंवा कौटिल्य याच्या योगदानास विशेष महत्व आहे. तर या नाटकामध्ये आर्य चाणक्य किंवा कौटिल्य किंवा विष्णुगुप्त, प्राचीन इतिहासामध्ये ही नावं एकाच व्यक्तीबद्दल आहेत, म्हणजे चाणक्याबद्दल. आचार्य चाणक्य प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये विद्यार्थी मित्रांनो आचार्य चाणक्य यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला एका स्पेशल व्हिडिओमध्ये मी देणार आहे. कारण प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्वाचं हे एक नाव आहे की एका सामान्य मुलापासून ते सम्राटापर्यंतचा प्रवास हा चंद्रगुप्त मौर्याला बनवण्यामध्ये ज्यांचा हात आहे ते म्हणजे आचार्य चाणक्य होत. आणि या आचार्य चाणक्यांबद्दलची जास्त माहिती हे तुम्हाला मुद्रा राक्षस या नाटकामध्ये मिळते. त्याचबरोबर धनानंदाचा पराभव चंद्रगुप्त मौर्यानं कसा केला याचीही माहिती मुद्रा राक्षस या नाटकामध्ये तुम्हाला मिळते. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो मेगॅस्थेनिस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत होता. सेल्युकस निकेटरचा राजदूत किंवा वकील म्हणा हवं तर तो चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता. चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात कोण राहिला होता? तर मेगॅस्थेनिस राहिला होता. आणि त्यानं कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? तर या मेगॅस्थेनिस यानं इंडिका
इंडिका इंडिका हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि या ग्रंथामध्ये मौर्य काळामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रशासन होतं, कसं प्रशासन चालत होतं, हे देखील याचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे चंद्रगुप्त मौर्याच्या राजवटीची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला इंडिका या ग्रंथामध्ये मिळू शकते. गुजरात राज्यातील जुनागड जवळ गुजरात राज्यातील जुनागड जवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्यानं सुदर्शन नावाचं धरण बांधलेलं होतं. सुदर्शन नावाचं धरण कुणी बांधलं तर त्याचं उत्तर आहे सम्राट चंद्रगुप्त मौर्यानं बांधलं. सुदर्शन नावाचं धरण कोठे आहे तर सुदर्शन नावाचं धरण हे जुनागड जवळ आहे. सुदर्शन नावाचं धरण कोणत्या राज्यात आहे? सुदर्शन नावाचं धरण हे गुजरात या राज्यामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळी एखादं वाक्य वाचतो पाठ्यपुस्तकातलं त्यावेळी त्याच्यावरती कोणते प्रश्न तयार होतात, त्याच्यामध्ये कोणती माहिती दडलेली आहे हे बारकाईनं वाचायचं असतं. नुसतं वाचन करायचं आहे, वाचायचं म्हणून वाचायचं नाही. हळूहळू वाचा, बारकाईनं वाचा. जितकं शांततेत तुम्ही वाचन कराल तितकं तुम्हाला ते फायदेशीर ठरणार आहे. कारण पुस्तकं ही विद्यार्थ्यांना माणसांना घडवण्याचं काम करतात. अगदी हीन व्यक्ती असेल, अगदी काहीही न येणारी व्यक्ती असेल, काही कलाकुसर नसणारी व्यक्ती असेल, कोणतेही व्यक्तिमत्वाचे पैलू नसणारी व्यक्ती असेल, तरी देखील त्या व्यक्तीनं जर पुस्तक वाचायला सुरुवात केली तर हळूहळू त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व तयार होत जातं. आणि त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, व्यक्तीचा सामान्यापासून महान बनण्याचा, मोठं बनण्याचा जो प्रवास आहे तो पुस्तकातून सुरू होतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, पुस्तक हे आपले मित्र आहेत. पु ल देशपांडे यांचा फार सुंदर असा लेख आहे की पुस्तके आपले मित्र कसे आहेत याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही एखादं पुस्तक हातामध्ये घेता त्यावेळी जणू काही आपला मित्र आपल्याशी गप्पा गोष्टी करतो आहे असं जर तुम्ही वाचायला लागला तर ते पुस्तक आपला मित्र बनू शकतं आणि त्यातून तुम्हाला अधिकाधिक माहिती मिळते आणि त्याचाच उपयोग तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व सुधारण्यामध्ये होतो. हे देखील विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवावं लागेल. त्यामुळं पुस्तकांना आपण इतर जे काही मित्र आहेत ते इतर मित्रांपेक्षा फार मोठं स्थान दिलं पाहिजे. कारण आयुष्य घडवण्याचं काम हे पुस्तक करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर आपल्याला पुढं पाहायचं आहे की जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा स्वीकार केला होता असं मानलं जातं. जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्य यानं काय केलेलं आहे तर जैन धर्माचा स्वीकार केला होता असं मानलं जातं. आयुष्याच्या शेवटी त्यानं राजपदाचा त्याग केला आणि उरलेलं आयुष्य त्यानं कुठं घालवलेलं आहे तर कर्नाटकातील श्रवणबेळगोळ या ठिकाणी चंद्रगुप्त राहिलेला आहे आणि याच ठिकाणी चंद्रगुप्त मौर्याचा मृत्यू झालेला आहे. चंद्रगुप्त मौर्याचा मृत्यू कुठे झाला तर कर्नाटकातील श्रवणबेळगोळ या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण माहिती पाहणार आहोत ते म्हणजे सम्राट अशोक याच्याबद्दल. सम्राट अशोक तर चंद्रगुप्त मौर्यानं ज्यावेळी राजपदाचा त्याग केला तर त्याचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा झाला. चंद्रगुप्त मौर्याचा मुलगा त्याचं नाव होतं बिंदुसार आणि बिंदुसाराचा मुलगा होता अशोक, सम्राट अशोक. बिंदुसारापेक्षा अत्यंत महत्वाचा आपण ज्यावेळी मगध महाजनपदाची माहिती घेतली त्यावेळी आपण पाहिलं होतं की त्या ठिकाणी मगध साम्राज्याची राजधानी वगैरे सर्व बाबी पाहिलेल्या होत्या आणि त्याच्यानंतरच हे धनानंदाचा नाश केला. चंद्रगुप्त मौर्याची राजवट, मौर्य साम्राज्याची राजवट त्या ठिकाणी प्रस्थापित झाली. त्यानंतर चंद्रगुप्त मौर्याच्या मुलाचं नाव आहे बिंदुसार आणि त्या बिंदुसाराच्या मुलाचं नाव आहे सम्राट अशोक. तर हा सम्राट अशोक इसवी सन पूर्व 273 म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म होण्याच्या आधी 273 वर्षे हा सम्राट अशोक सत्तेवरती आलेला आहे आणि राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. तर हा सम्राट अशोक तक्षशिला आणि उज्जैनी या ठिकाणचा राज्यपाल होता. तो राज्यपाल असताना त्यानं तक्षशिला इथं झालेलं बंड मोडून काढलेलं आहे. मगधचं सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्यानं कलिंगवर स्वारी केली. ज्यावेळी तो मगधचा राजा झाला त्यावेळी त्याने कलिंग या देशावरती स्वारी केली आणि कलिंग राजाचा प्रदेश आजच्या ओडिसा राज्यात होता.
कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या ओडिसा राज्यात होता. विद्यार्थी मित्रांनो, असं मानलं जातं की ज्यावेळी या कलिंग राज्यावरती स्वारी केली त्यावेळी प्रचंड नरसंहार झाला. अनेक लोक मारले गेले युद्धामध्ये आणि त्या युद्धातलं जे काही विनाश आहे तो नाश पाहून सम्राट अशोकाला उपरती झाली आणि त्यावेळी त्यानं बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे असं मानलं जातं. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्यानं हिंसा करू नये हे जे तत्व आहे ते स्वीकारलेलं आपल्याला दिसून येतं त्या पुढच्या आयुष्यामध्ये. तर कलिंगची लढाई हे देखील विद्यार्थी मित्रांनो हा फार मोठा सम्राट अशोकाच्या जीवनातला फार मोठा त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक प्रसंग आहे. तर हे कलिंग राज्य होतं ते आजच्या ओडिसा राज्याच्या आजचा जो ओडिशा नावाचं राज्य आहे भारतामधलं घटक राज्य आहे भारताचं ओडिशा, त्या ओडिशा राज्यामध्येच कलिंग राज्याचा प्रदेश होता. त्याच्यावरती सम्राट अशोकानं आक्रमण केलेलं होतं आणि त्यावेळी ही लढाई झालेली होती. वायव्येला अफगाणिस्तान आणि उत्तरेला नेपाळ पासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश पर्यंत तसेच पूर्वेस बंगाल पासून पश्चिमेस सौराष्ट्र पर्यंत सम्राट अशोकाचं साम्राज्य पसरलेलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, हे आपण नकाशामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर कलिंगचं युद्ध. कलिंगच्या युद्धातील रक्तपात मागे मी तुम्हाला सांगितलंच. कलिंगच्या युद्धामध्ये जे काही नरसंहार झाला, अनेक लोक मारले गेले, ते सगळं पाहिलं सम्राट अशोकानं आणि निर्णय घेतला की आता कधीही युद्ध करायचं नाही. आता आयुष्यामध्ये कधीही युद्ध करायचं नाही. तर सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती. सत्य, अहिंसा, इतरांच्या बद्दल दया, इतरांप्रती म्हणजे इतरांबद्दल दया आणि क्षमावृत्ती या बाबी आयुष्यामध्ये लक्षात ठेवल्या पाहिजेत. आणि हे गुण सम्राट अशोकानं महत्वाचे मानले आणि त्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सम्राट अशोकानं काय केलेलं आहे तर ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभालेख कोरलेले आहेत. अनेक ठिकाणी शिलालेख आणि स्तंभालेख कोरले. कशासाठी? तर सत्य, अहिंसा, क्षमावृत्ती, इतरांबद्दलची दया हे लोकांना समजावं याच्यासाठी शिलालेख म्हणजे काय तर दगडावरती कोरून राजाचा संदेश लिहिला जायचा. ज्या पद्धतीनं आपण प्रिंट करतो, आता काही बॅनर तयार करतो, तसंच मोठमोठे दगड आहेत, त्या दगडावरती ते दगड कोरून शिल्पकार हे काम करत असत. तर राजाची आज्ञा त्याच्यावरती लिहित असत. आणि स्तंभालेख म्हणजे मोठा स्तंभ, मोठा खांब दगडाचा असेल, धातूचा असेल, तो उभा केला जायचा आणि त्याच्यावरती सत्य म्हणजे काय किंवा सत्याबद्दलची माहिती, अहिंसा, इतरांबद्दलचं प्रेम, क्षमावृत्ती. क्षमा म्हणजे काय? दुसऱ्याला माफ करणे. दुसऱ्याची चूक झाली तर त्याला शिक्षा न करता त्याला माफ करणे म्हणजे क्षमा होय. तर त्याच्याबद्दलची माहिती सम्राट अशोकानं स्तंभालेखावरती आणि शिलालेखावरती लिहिलेली आहे. आणि सम्राट अशोकाचे जे हे लेख होते ते ब्राह्मी लिपीमध्ये आहेत. सम्राट अशोकाचे लेख कोणत्या लिपीमध्ये आहेत तर ब्राह्मी लिपीमध्ये आहेत. त्याला खरोष्टी असं देखील म्हणतात. खरोष्टी लिपी. तुम्हाला पुढं मोठ्या ज्यावेळी पदवीचं अध्ययन कराल त्यावेळी त्यामध्ये येईल. तर ब्राह्मी किंवा खरोष्टी लिपीमध्ये ते लेख आहेत. या लेखामध्ये बघा सम्राट अशोकानं स्वतःचा उल्लेख देवाणम पियो पियदसी, देवाणम पियो पियदसी म्हणजे देवाचा प्रिय प्रियदर्शी, देवाचा प्रिय प्रियदर्शी असा उल्लेख केलेला आहे. कुणाचा? तर सम्राट अशोकाचा. राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी कलिंगवर विजय मिळवलाय. राज्याभिषेक झाल्यानंतर सम्राट अशोकानं 8 वर्षांनी कलिंगवर विजय मिळवला आणि तेथील विनाश पाहून त्याचे हृदय परिवर्तन झाले याचा उल्लेख त्याच्या एका लेखामध्ये आहे. सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा, बघा सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा या ठिकाणचा जो शिलालेख आहे त्या लेखामध्ये वटवागळे, माकडे, गेंडे यांची शिकार करू नये, जंगलात वनवे लावू नयेत असे सक्त निर्बंध लिहून ठेवलेले होते. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील सैन्याला आज्ञा दिली होती की जंगलातील वनांचं, जंगलातील झाडांचं तुम्ही जतन केलं पाहिजे. विनाकारण लाकूड तोड करू नये, विनाकारण झाडे तोडू नयेत
अशी आज्ञा छत्रपती शिवरायांनी दिलेली होती. त्याचप्रमाणे सम्राट अशोकानं देखील दिल्ली येथील टोपडा दिल्ली टोपडा या ठिकाणचा जो एक लेख आहे, जो शिलालेख आहे, त्या शिलालेखामध्ये वटवागळे, माकडे, गेंडे यांची शिकार करू नका, जंगलात वनवे लावू नका या संबंधी नियम दिलेले होते. त्याच इथं तुम्हाला एक चित्र दिसतंय सम्राट अशोकाचं, आणि त्यामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता ते त्याच पद्धतीमध्ये ते चित्र आपल्याला काढलेलं दिसून येत आहे. त्यानंतर सम्राट अशोकाचं धर्मप्रसाराचं कार्य देखील महत्वाचं आहे. सम्राट अशोकानं स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता. जैन धर्माचा स्वीकार कुणी केलेला होता? चंद्रगुप्त मौर्यानं. आणि त्याच्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार, आणि बिंदुसारानंतर त्याचा मुलगा बिंदुसाराचा मुलगा सम्राट अशोकानं मात्र बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे. आणि त्यानं सम्राट अशोकानं पाटलीपुत्र या ठिकाणी बौद्ध धर्माची तिसरी परिषद बोलावली होती. बौद्ध धर्माची तिसरी परिषद कुणी बोलावली होती? तर सम्राट अशोकानं बोलावली होती. कुठं? तर पाटलीपुत्र या ठिकाणी बोलावली होती. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सम्राट अशोकानं आपला मुलगा महेंद्र आणि संघमित्रा, सम्राट अशोकाच्या मुलाचं नाव आहे महेंद्र आणि मुलीचं नाव आहे संघमित्रा, या दोघांना सम्राट अशोकानं बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी कुठं पाठवलेलं आहे? तर श्रीलंकेला पाठवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आपल्याला की बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सम्राट अशोकानं कुणाला श्रीलंकेला पाठवलं? तर बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सम्राट अशोकानं त्याचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेला पाठवलेला आहे. आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशामध्येही त्यानं धर्मप्रचारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले होते. त्याने अनेक स्तूप आणि विहार बांधलं. तर सम्राट अशोकाने अनेक ठिकाणी स्तूप बांधलेले आहेत. स्तूप आणि विहार म्हणजे हे बौद्ध धर्माचे जे काही आपण मंदिरं म्हणतो त्याच पद्धतीने स्तूप आणि विहार या सम्राट अशोकानं बांधलेले आहेत. त्याचप्रमाणे ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे त्यांना भिक्खू असं म्हणतात. तर या भिक्खूंना देखील धर्मप्रचारासाठी अनेक देशामध्ये देखील पाठवलेलं आहे. त्याचप्रमाणे सम्राट अशोकानं विद्यार्थी मित्रांनो प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावरती भर दिलेला आहे. उदाहरणार्थ माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे याची सोय केलेली आहे. अनेक रस्ते बांधले, सावलीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावलेली आहेत, धर्मशाळा बांधल्या, विहिरी खोदल्या. विद्यार्थी मित्रांनो, याचं बारकाईनं वाचन तुम्ही करायचं आहे. त्यानंतर मौर्यकालीन राज्य व्यवस्था आपण पाहणार आहोत. तर मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र होती. मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती होती? तर मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र होती. राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे 4 विभाग पाडलेले होते. प्रत्येक विभागाची स्वतंत्र राजधानी होती. तर बघा 4 विभाग होते, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. तर पूर्व विभागाची राजधानी होती तोशाली, ही होती ओडिसामध्ये. पश्चिम विभागाची राजधानी होती उज्जैनी, ती होती मध्य प्रदेशामध्ये. दक्षिण विभागाची राजधानी होती सुवर्णगिरी, ती होती कर्नाटकामध्ये. त्यालाच कनकगिरी, सुवर्ण किंवा कनक दोन्ही समानार्थी शब्द आहेत. तर कनकगिरी किंवा सुवर्णगिरी ही दक्षिण विभागाची राजधानी होती आणि उत्तर विभागाची राजधानी होती तक्षशिला, ती होती पाकिस्तानमध्ये. तर राज्यकारभारामध्ये राजाला सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद असे, वेगवेगळ्या पातळ्यावर काम करणारे अनेक अधिकारी होते. या सर्वांवर देखरेख करण्यासाठी आणि शत्रूंच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असे हेरखातं देखील त्या काळामध्ये होतं. त्याचप्रमाणे मौर्य काळातील लोकांचं जीवन कसं होतं? तर मौर्य काळामध्ये शेतीच्या उत्पादनाला खूप महत्व होतं. शेतीबरोबर व्यापार आणि इतर उद्योग देखील भरभराटीला आले होते. हस्तिदंतावरील कोरीव काम, कापड विणणे आणि रंगवणे, धातुकाम यासारखे अनेक व्यवसाय होते. चकाकी असलेल्या काळ्या रंगाच्या मातीची भांडी घडवली जात. नौका बांधणी हा देखील एक मोठ्या प्रमाणावरील उद्योग होता. धातुकामामध्ये इतर धातूबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवण्याचं तंत्रज्ञान देखील विकसित झालेलं होतं. नगरामध्ये आणि ग्रामांमध्ये, ग्राम म्हणजे काय? गाव. नगरामध्ये आणि गावामध्ये उत्सव, समारंभ, सण साजरे होत असत. त्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होत, कुस्तीचे खेळ होत, रथांच्या शर्यती लोकप्रिय होत्या, सोंगट्यांचा खेळ आणि बुद्धिबळ यासारखे खेळ देखील आवडीने खेळले जात.
बुद्धिबळाला अष्टपद असं नाव होतं. अष्टपद, अष्ट या शब्दाचा अर्थ आहे 8 आणि पद या शब्दाचा अर्थ आपण इथं घेऊया घर. तर बघा 8 चौकटी बुद्धिबळामध्ये असतात. आणि मौर्य काळामध्ये कोणकोणते खेळ होते, तर कुस्तीचा खेळ होता, रथांच्या शर्यती लावल्या जात असत, त्याचप्रमाणे सोंगट्यांचा खेळ असायचा, त्याचप्रमाणे बुद्धिबळ नावाचा खेळ देखील मौर्य काळामध्ये खेळला जात असे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, शेतीचा व्यवसाय महत्वाचा होता, नौका बांधणीचा व्यवसाय महत्वाचा होता. सर्वात त्याचप्रमाणे काळ्या जी काही भांडी होती, काळ्या मातीपासून तयार केलेली किंवा काळ्या रंगाची जी भांडी होती, काळ्या रंगाची मातीची भांडी देखील घडवली जात असत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक चित्र तुमच्या स्क्रीनवरती समोर दिसत आहे. तर ते चित्र आहे स्तंभशीर्ष. स्तंभ म्हणजे खांब किंवा त्या ठिकाणी उंच असा उभा केलेला जो काही शिला दगडी म्हणूया आपण, तर तो दगडी खांब जो आहे, त्या दगडी खांबावरती सर्वात वरती त्याच्या डोक्यावरती स्तंभशीर्ष म्हणजे खांबाच्या डोक्यावरती उभं केलेलं हे एक चित्र आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, बारकाईनं जर पाहिलं तर हे चित्र आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. मग हे कुठं आहे याची माहिती देखील आपण घेणार आहोत. तर हे जे चित्र आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, हे चित्र आहे भारताची राजमुद्रा. हे काय आहे? भारताची राजमुद्रा. आणि ती कुठं आहे, तर सारनाथ नावाचं एक ठिकाण आहे. तर सारनाथ या ठिकाणावरून हे चित्र घेतलेलं आहे. तर हे अशोक स्तंभ, सम्राट अशोकानं उभा केलेला जो स्तंभ आहे त्याला अशोक स्तंभ म्हटलं जातं. आणि त्या सम्राट अशोकाच्या अशोक स्तंभावरून सारनाथ या ठिकाणच्या अशोक स्तंभावरून भारताची राजमुद्रा घेण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी सारनाथ येथील मूळ स्तंभावर जो मूळ ठिकाणी स्तंभ आहे उभा केलेला, त्या ठिकाणी 4 सिंह आहेत. किती सिंह आहेत? 4 सिंह आहेत. पण आपल्याला इथे दिसताना 3 दिसत आहेत. त्याचं कारण काय? तर आपण याचा फोटो घेतलेला आहे. याचा फोटो आहे. जसा समोर एक सिंह आपल्याला दिसतोय, तसाच पाठीमागच्या बाजूला देखील सिंह आपल्याला दिसून येतो. तर मूळ 4 सिंह आहेत. प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली आडव्या पट्टीवर चक्र आहे. आणि प्रत्येक सिंह, हा जो सिंह समोर दिसतोय त्याच्या बरोबर खाली बघा एक चक्र दिसत आहे, त्याला अशोक चक्र असं म्हटलं जातं. तर ते चक्र आहे, त्यापैकी एक चक्र आपल्याला दिसत आहे. बाकीचे चित्र तुम्हाला प्रत्येक सिंहाच्या खाली एक चक्र आपल्याला दिसत आहे. आणि चक्राच्या एका बाजूला अश्व म्हणजे घोडा, चक्राच्या एका बाजूला बघा घोडा दिसतो आहे आणि दुसऱ्या बाजूला वृषभ म्हणजे बैल दिसतो आहे. एका बाजूला घोडा आहे, तो बघा धावताना आपल्याला दिसतो आहे, आणि एका बाजूला वृषभ म्हणजे बैल दिसतो आहे. राजमुद्रेची जी बाजू दिसत नाही त्या बाजूवर अशाच प्रकारे हत्ती आणि सिंह असे 2 प्राणी देखील आहेत. म्हणजे उलट बाजूला जी बाजू दिसत नाही त्या ठिकाणी हत्ती आणि सिंह हे देखील प्राणी आहेत. परंतु आपल्या राजमुद्रेवरती काय आहे, तर बैल आणि घोडा हे 2 प्राणी आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे सिंह देखील आपल्या राजमुद्रेवरती आपल्याला दिसतो. तर हे राजमुद्रा जी आहे ती सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील अशोक स्तंभावरून भारताची राजमुद्रा घेण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मौर्यकालीन कला आणि साहित्य याच्याबद्दलची माहिती देखील पाहणार आहोत. सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकलेला उत्तेजन मिळाले. सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकलेला उत्तेजन मिळाले आहे. तर सम्राट अशोकाने उभारलेले स्तंभ हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. त्यानं उभारलेल्या स्तंभांवरती सिंह, हत्ती, बैल यासारख्या प्राण्यांची अतिशय उत्तम शिल्पे आहेत. बघा, सम्राट अशोकाने जी काही स्तंभ उभारले आहेत त्याच्यावरती सिंह आहेत, हत्ती आहेत, बैल आहेत यासारख्या प्राण्यांची उत्तम अशा पद्धतीची शिल्प तयार केलेली आहेत. सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र हे भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकत आहे. आपला जो राष्ट्रध्वज आहे, तिरंगी झेंडा, त्यावरती जे चक्र तुम्हाला निळ्या रंगामध्ये दिसतं ते कुठून घेण्यात आलेलं आहे, तर अशोक स्तंभ जो आहे सारनाथ येथील तिथून हे चक्र घेण्यात आलेलं आहे. त्या स्तंभावर 4ही बाजूस सिंह आहेत. समोरून पाहताना त्यातील 3च आपल्याला दिसतात. ही भारताची राजमुद्रा आहे. त्याच्या काळात खोदली गेलेली बराबार लेणी, बघा
बराबार लेणी देखील सम्राट अशोकाच्या काळामध्ये खोदली गेली आहे आणि ही लेणी बिहारमध्ये आहेत. बराबार लेणी कोठे आहेत? तर बराबार लेणी ही बिहारमध्ये आहेत. भारतातील लेण्यांमध्ये ही लेणी सर्वात प्राचीन आहेत. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळा आली. मौर्य काळानंतर भारतात अनेक राजे उदयाला आली. काही साम्राज्य देखील उदयाला आली. मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते. मौर्य काळानंतरच्या राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी आपण पुढील पाठात समजावून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक चित्र तुम्हाला दिसतं आहे, ते बराबार लेण्यांचं आहे आणि ही बराबार लेणी कुठे आहेत? तर ती बिहारमध्ये आहेत. आणखी विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला पाहायची आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण नकाशा देखील पाहणार आहोत. तर समोर तुम्हाला नकाशा दिसतो आहे आणि हा जो नकाशा आहे, इथं तुम्हाला पाहता येईल की अशोकाचं साम्राज्य हे निळ्या रंगामध्ये दाखवलं गेलेलं आहे. तर इकडं वायव्य दिशा, माझा जो इथं आय बटनासारखं तुम्हाला दिसतं आहे, तर त्या ठिकाणी वायव्य दिशा आहे. उत्तर दिशा नकाशामध्ये ज्यावेळी तुम्ही पुस्तकात नकाशा पाहत असता त्यावेळी उत्तर दिशा कुठं असते? तर उत्तर दिशा इथं तुम्हाला बाण दिसतोय पहा, उत्तर दिशा वरच्या बाजूला असते आणि बरोबर त्याच्या विरुद्ध बाजूला दक्षिण दिशा असते. नकाशा पाहत असताना आपल्या डाव्या बाजूला पश्चिम दिशा आणि आपल्या उजव्या बाजूला पूर्व दिशा असते. तर विद्यार्थी मित्रांनो, सम्राट अशोकाचं हे जे काही साम्राज्य आहे ते पहा इथं पसरलेलं. इकडं सौराष्ट्र आहे, इकडं मगध आहे, दिल्ली, हिंदुकुश पर्वतापर्यंत, तक्षशिला ही महत्वाची, तुम्ही बारकाईनं हा नकाशा पाहायचा आहे. तर हे फार मोठं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आपल्याला दिसून येतं. यामध्ये राहिलेला आहे ते म्हणजे काश्मीरचा काही भाग राहिलेला आहे, जम्मू काश्मीरचा, आणि या ठिकाणी कर्नाटकचा थोडासा भाग, केरळचा काही भाग आणि तामिळनाडूचा काही भाग, एवढाच सम्राट अशोकाला जिंकता आलेला नाही. बाकी बराचसा म्हणजे खूप मोठं साम्राज्य सम्राट अशोकाचं तयार झालेलं आपल्याला पाहता येईल. या नकाशाचं बारकाईनं निरीक्षण विद्यार्थी मित्रांनो करा. या ठिकाणी आपण थांबत आहोत. पाठाचं वाचन पुन्हा पुन्हा करा आणि पाठामधील संकल्पना व्यवस्थित समजावून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढील अध्ययन व्यवस्थित करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओ स्किप करू नका. म्हणजे काही महत्वाचे मुद्दे पाहायचे आणि पुढे जायचं असं करू नका. तर बारकाईनं ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ पाहाल त्यावेळी तुम्हाला पाठातील ज्या काही मोजक्या आणि महत्वाच्या बाबी आहेत त्या देखील तुम्हाला समजतील. विद्यार्थी मित्रांनो, पुढील अध्ययनासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपण थांबूया.